नमस्कार, मी संगीता. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज संकष्टी आहे. त्याचबरोबर आपण इथं मस्त बाप्पाला आवडणारा असा प्रसाद आणि आपल्या सगळ्यांना आवडणारा असा प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक. हे विशेषतः आपल्या कोकणात खूप लोक करतात, पण आमच्या मध्य महाराष्ट्रात एवढं काही करत नाही. उकडीचे मोदक आम्हाला जमत नाही व्यवस्थित. तरी पण मी इथं मुंबईमध्ये 5-6 वर्षापासून उकडीचे मोदक करत आहे. मस्त एकदम परफेक्ट असे उकडीचे मोदक मऊ आणि आतमधून एकदम रसाळ असे मोदक माझे होतात. चला तर मग आज तुम्हाला मी ही मोदकाची रेसिपी दाखवणार. इथे मी मस्त असा एक ओला नारळ खवून घेतलेला आहे. बघा, या ना इथे. मस्त असा पांढरा शुभ्र ओला नारळ आहे, बघू शकता तुम्ही. असा चांगला खवून घेतला आणि त्याचबरोबर त्याच प्रमाणात इथे मी छोटासा एक वाटीमध्ये गूळ काढून घेतलेला आहे. इथे छोटे मी मनुके घेतलेले आहेत कट करून आणि इथं वेलची कुटून घेतली थोडीशी आणि खसखस थोडस इथं तूप घेतलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी गॅस चालू करून घेत आहे. त्याच्यावर एक छोटी कढई ठेवून घेते. पहिल्यांदा आपण इथं मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण उकड कशी काढायची मोदकासाठी ते बघूया. इथे छान कढई एक ठेवून घेतली छोटीशी. कढई चांगली तापली का 1 चमचभर आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया. तूप तुम्ही नाही घातलं तरी चालेल, कारण नारळाला तेल सुटतच. पण तूप घातल्याने एक मस्त असा फ्लेवर येतो, चांगला स्वाद तयार होतो. म्हणून मी तूप इथं घालते. 1च चमच तूप घालते. त्यामध्ये 1 चम्मचभर खसखस घालून घेते. तूप गरम होऊ द्यायचं थोडं, जास्त पण गरम नाही होऊ द्यायचं, नाहीतर त्याच्यातून धूर निघेल. थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खसखस घालून घेऊया. बघा, एवढंच गरम व्हायला पाहिजे. खसखस लगेच शिजते, त्यामुळं आपण लगेच ह्याच्यामध्ये खवलेला आपण नारळ घालून घेऊया. हे थोडासा मीडियम गॅस करायचा. छान असं थोडस तुपामध्ये भाजून घ्यायचा हा खवलेला नारळ. खवलेला नारळ छान आपण परतवून घेऊया थोडासा आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडा गुळ घाला. कमी घालायचा असेल तर कमी घाला, पण एकदम परफेक्ट पाहिजे, जास्त गोड पण नाही आणि जास्त अळणी पण नसेल तर आपण समप्रमाण घ्यायचंय. गुळाचं पण तेवढंच घ्यायचंय प्रमाण आणि खोबऱ्याचं पण तेवढंच. मी समप्रमाण इथे घेतलेलं आहे. पूर्ण गुळ ह्याच्यामध्ये घालून घेते मी. बघा, छान असं मी पूर्ण याच्यामध्ये गुळ घालून घेतलाय. थोडासा मोठ्याच गॅसवर ह्याला गुळ विरघळेपर्यंत मस्त असं परतवून घेऊया. गुळ चांगला एकजीव झाला की गॅस कमी करायचा. आता सध्या मी गॅस मीडियमच ठेवलाय. गुळ विरघळायचा. गुळ छोटा छोटा एकदम बारीक कापून घेतलेला, त्यामुळे लवकर विरघळेल. हे बघा, छान असं नारळ आणि गुळ मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे. छान असंच आपण 5 ते 6 मिनिट चांगले मोठ्या गॅसवर चांगलं ह्याला परतवून घेऊया. छान बघा, आपलं सारण मस्त असं पाणी सोडायला लागलंय थोडं थोडस, बघू शकता तुम्ही. ह्याला असंच चांगलं परतून घेऊया. एकदम एकजीव झाल्यानंतर आपण थोडं ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे, नाही घातले तरी चालेल. मी ड्रायफ्रूट मध्ये फक्त मनुके घालणार आहे. छान असं मिश्रण आपलं एकजीव झालं आहे. बघा, छान दिसतंय ना. गुळ पण एकमेव झालाय. पूर्ण नारळामध्ये गुळ आणि नारळ असे छान एकजीव झालेले आहेत. मस्त दिसतंय. आता ह्याच्यामध्ये आपण मी ठेचून घेतलेली वेलची घालून घेते. फ्लेवरसाठी वेलची नंतरच घालायची, कारण त्याने स्वाद खूप छान येतो. सगळे वेलची मिक्स केली की मी ड्रायफ्रूट मिक्स करून घेते, म्हणजे फक्त मनुके घेतलेले. ते पण छान असं मिक्स करून घेते. गॅस कमी करूया. ते छान मिक्स होऊ द्यायचं. चांगलं मोकळं असं झालेलं आहे आपलं सारण. चला गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड व्हायला ठेवून देऊया. इथं आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे. ते बाजूला मी थंड करत ठेवले. तोपर्यंत
चला बघूया आपण उकड कशी काढायची हे बघूया. उकड काढणं हे खूप महत्वाचं आहे. उकड चांगली बसली तरच तुमचे मोदक मस्त मऊ होतील आणि कळीदार असे मस्त पाऱ्या येतील त्याला. चला तर पहिले ते बघूया. त्याच्यासाठी मी इथे एक पातेली घेतलेली आहे. ती पातेली गॅसवर ठेवून घ्यायची. पातेली गॅसवर ठेवून घ्यायची आणि हे एका पातेलीमध्ये मी पाणी घेतलं. ह्याच प्रमाणात मी हे मोदकासाठी लागणारी पिठी घेतलेली आहे. ही मी रेडीमेड पिठी आणलेली आहे. तुम्ही ह्याला घरी पण बनवू शकता. तर कशी बनवायची? आपण आंबे मोहर तांदूळ घ्यायचा, कारण त्याला मस्त स्वाद पण छान असतो आणि मऊ पण होतो. दुसरा तांदूळ इंद्रायणी जर तुम्ही घेतला तर थोडेसे मोदक चिकट होतात, म्हणून इंद्रायणी तांदूळ नाही घ्यायचा. आंबे मोहर बेस्ट असतो. त्याच्यासाठी मस्त 2 ते 3 पाण्याने आंबे मोहर तांदूळ धुवून घ्यायचा छान असा आणि तो फॅन खाली सुकवायचा. मस्त असं एक रात्रभर त्याला फुल फॅन खाली सुकवून घ्यायचा. उन्हामध्ये सुकवायचा नाही, नाहीतर मोदक असे तुमचे तुटतील, त्याला चिरा पडतील. म्हणून त्याला असं फॅन खाली सुकवून घ्यायचे मस्त. सुकून झाल्यानंतर मोठ्या गिरणीमध्ये शक्यतो नाही दळून आणायचं, कारण ते कोणत्या नाचणीच्या पिठावर दळतील किंवा बाजरीच्या पिठावर दळतील हे माहिती नाही. म्हणून शक्यतो आपण घरघंटीला ते दळून आणायचं. एकदम बारीक असं हे बघा, एकदम बारीक असं दळून आणायचं. माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, म्हणून मी डायरेक्ट मोदकासाठी जे पीठ भेटतं ना तेच घेऊन आले मार्केटमध्ये. चला, एवढं सांगून झालेलं आहे तुम्हाला. आता इथं मी समप्रमाणामध्ये पाणी घालून घेतलं. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि 1 चमचभर तूप घालून घेते. तूप घातल्याने मस्त स्वाद येतो मोदकाला आणि एकदम मऊ असं आपलं जे मोदकासाठी जी आपण उकड काढतो ते एकदम मऊ होते, एकदम सॉफ्ट होते. हे बघा, ह्याच्यामध्ये हे टाकून घेतलं आणि ह्याला चांगली अशी खळखळून एक उकळ काढून घेऊया. त्यासाठी मी झाकण ठेवून घेते. ह्याला चांगली उकळ आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये ते कणिक ऍड करूया. मंडळी, मी मूळची नाशिकची. आमच्याकडे शक्यतो असे उकडीचे मोदक बनवतात, पण क्वचितच बनवतात. आमच्याकडे गव्हाचे मोदक बनवतात. पण मी इथं बरेच वर्ष मुंबईमध्ये असल्यामुळं माझे बरेच मैत्रिणी होत्या, त्या अधूनमधून असे उकडीचे मोदक आणायचे. म्हटलं विचारावं त्यांना पण कशी रेसिपी आहे. त्यांनी मला रेसिपी सांगितली आणि मी गेल्या 5 वर्षापासून उकडीचे मोदक बनवते. एकदम परफेक्ट बनवते. गणेश चतुर्थीला बनवते, संकष्टीला बनवते. खूप छान असे उकडीचे मोदक होतात. तर म्हणाली, तर वाटलं कशाला आपण पण रेसिपी दाखवून देऊ. चला, झालं बोलून. आपली इकडे उकडीसाठी मस्त असं पाणी उकळ आलेली आहे बघा. छान असं पाण्याला उकळ आलेली, अशीच उकळ आपल्याला पाहिजे. चांगली खळखळून उकळ आली. आता थोडासा गॅस एकदम मंद आचेवर ठेवून घेऊया. थोडस लाटणाला तेल लावून घेते, जेणेकरून ह्याच्याने आपण चांगलं असं मिक्स केलं तर ह्याला लागणार नाही म्हणून. चला, ह्याच्यामध्ये आपण पिठी घालून घेऊया. पिठी घालायची छान अशी. पिठी घालून घ्यायची, थोडी सांडली मला चिकन मध्ये घालून घेऊया. ओके, आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेऊया. बघू शकता अशी छान उकड काढायची. मस्त उकड चांगलं मिक्स करून झालं की आपल्या पिठामध्ये गाठी राहत नाही. असं छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता चारी बाजूने मस्त, कुठेही कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे. बघा तुम्ही, थोडीशी ताकद इथे जास्त लागते. मी माझ्या आईची हेल्प घेते, पण आज मी एकटीच करते. इथं बघा छान असं मिक्स झालेलं आहे. बघू शकता मस्त मिक्स झाले. कुठूनही कोरडं राहिलेलं नाही. बघा छान झालेलं आहे मिक्स. वा, उकड तर बसलेली आहे आपली इथं. छान दिसते. सगळीकडनं सुकं पीठ होतं ते मस्त असं पाण्यामध्ये मिक्स झाले. थोडं पण भारी दिसतंय. चला, ह्याला आपण 10 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवूया. उकड छान आपली मिक्स झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. ओके, तर 15 मिनिटं इथं झालेली आहे. उकड आपली मस्त अशी दणदणीत बसली आहे. चला, आता हिला एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. मस्त उकड आपली बसलेली आहे. तर पसरट भांड्यामध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये आपण हिला काढून घ्यायचंय. हिला इथं काढून घेते परातीमध्ये. तर उकड आपली एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे. ही उकड गरम गरम असतानाच आपल्याला
हिला चांगलं मळून घ्यायचंय, पण हाताने आपल्याला शक्य होणार नाही हिला मळायला. म्हणून मी इथं, तुम्ही इथं स्मॅशर किंवा तांब्या पण वापरू शकता. मी तांब्या वापरते. तांब्यानी अशी गरम गरम असताना छान अशी मळून घ्यायची, छान अशी तिला मोकळी करून घ्यायची. बघा, हिला 7 ते 8 मिनिटं असंच चांगलं मळून घ्यायचंय. छान असे तांब्याने असे उकड मळून झालेली आहे. आता थोडीशी कोमट झालेली आहे. तांबे आपण काढून घेऊया आणि हिला चांगलं असं 10 ते 15 मिनिटं मस्त मऊ होईपर्यंत मळून घेऊया. मळून झालेली आहे. कशी उकड कशी बघायची, आपली उकड चांगली मळाली का नाही हे बघण्यासाठी आपण असा छान असा गोल करून घ्यायचा. बघा, असा छान गोल करून बघायचा. त्याला असं मध्ये दाबून प्रेस करून बघायचं. थोडं दाबलं त्याच्या कडा थोड्याशा वळून बघायचे. बघा, छान कडा आपल्याला, आपल्या पिठाला एक पण कडा जात नाही, म्हणजे आपली उकड मस्त बसते आणि छान मळली गेलेली. ओके, तर ही उकड मी एका बाउल मध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये काढून घेते आणि याला झाकून ठेवते. उकड छान आपली मळलेली आहे. उकड मळताना खूप ताकद लागते आणि तिथे गरमी पण खूप आहे मुंबईमध्ये, त्यामुळे मस्त उकड मळून झालेली आहे माझी. एका ताटाला मस्त थोडासा तुपाचा हात लावून घेते आणि ह्याच्यावर आपण मोदक वळून ठेवायचे. चला तर मग, बस उकड छान मळून झालेली आहे. उकड आपण इथं ठेवून घेतले, मस्त मळून आणि ठेवलेले उकडीचं पीठ. इथं ताटाला एका तुपाचा हात लावून घेतला. इथं छान आपलं सारण तयार झालेले, मस्त कोरडं असं सारण तयार झालेलं आहे. हे पण बाजूला ठेवूया. चला, आता आपण मोदक वळायला घेऊया. मी थोडस तुपाचा हात लावते. छान, तुम्हाला जेवढ्या आकाराचे मोदक हवे, म्हणजे मोठे मोदक हवे का छोटे मोदक हवे, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा आहे. मी एवढा घेते, बघू शकता तुम्ही, एवढा घेते. त्याला पहिले असं थोडस तुपामध्ये आपलं बोट बुडवायचं आणि त्याला छान अशा प्रकारे पारे त्याला छान असं त्याचं गोल करून घ्यायचंय. मध्ये थोडस जाड ठेवायचं, बाहेर पातळ. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सगळा करू शकता. हाताला चिपकत नाही आणि आपल्या कडा पण तुटत नाही, कडाला पण चिरा जात नाही. छान मस्त असं आपला उकड मस्त मळली गेलेली आहे. जर उकड चांगली मळली गेली नसेल तर ती थोडीशी हाताला चिपकते आणि अशा कडा पण जातात. छान, बघा, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही गोल करून घ्यायचा. मोठी अशी जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी पुरीच्या आकाराची एवढी अशी छान करून घ्यायची पारी. मध्ये थोडस जाड ठेवायचं बरं, आणि पारी एकदम पातळ. मोदक थोडेसे म्हणजे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही ठेवायची. बघा, छान एवढ्या मी आकाराची हे करून घेतलेली आहे, म्हणजे पुरीच्या साईजची मी हे करून घेतलेली. चला, आता हिला फळ्या पाडून घेऊया. त्यासाठी काय करायचंय, मी परत तुपाचा हात लावून घेते. अशी हे आपलं हे बोट असं ठेवायचंय आणि एका एका साईडने जवळ जवळ अशा पाऱ्या करून घ्यायच्या. छान अशी वाटी तयार करून घ्यायची. आपल्याला शक्य असेल तेवढं करून घ्यायची. बघू शकता, जवळ एक बोटाचं अंतर ठेवून आपण ह्याला चांगल्या पाकळ्या करून घेऊया. छान छान पाकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. इथे पाकळ्या थोडी ब्रेक झालेली, तिला आपण सरळ करून घेऊया. बघा, छान अशा पाकळ्या करून झालेली आहे. ही एक वाटी आपली तयार झालेली आहे. बघू शकता, छान अशी वाटी तयार झाली. मला जेवढे जमतात तेवढे मी करून घेते पाकळ्या आणि ह्याच्यामध्ये सारण भरून घेते. भरपूर असं सारण भरायचंय त्याच्यामध्ये, तेव्हाच त्या मोदकाला चव येते आणि मोदक छान लागतो. बघा, अशा प्रकारे मी सारण भरून घेतलेलं आहे. या पाकळ्या आपल्याला एका साईडने अशा झुकवून घ्यायच्या. पहिले एका साईडने असे झुकवून घ्यायच्या पाकळ्या, सगळ्या पाकळ्या एका साईडने झुकवून घ्यायच्या. बघा, एका साईडने, ह्या सगळ्या एका साईडने झुकवून घ्यायचे. सारण जर वरती येत असेल तर त्याला मध्ये बोटाने असं ढकलून घ्यायचंय. बघा, आणि त्याच साईडने आपल्याला फिरवायचे. बघू शकता तुम्ही, मी हळूहळू दाखवते तुम्हाला.
बघा ह्या साईडने आपण असं फिरून घ्यायचं, क्लॉकवाईज फिरवायचं आपल्याला. छान असं बघा अशा प्रकारे छान फिरून घ्यायचं. थोडं पाकळ्या वरती आणायच्या. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. मला जेवढं जमलं पण टाकत ऐकलं जेवढं जमलं तेवढं करते. बघा असं डीप मधून घ्या. बघा बघा छान असा पारीदार आपला मोदक तयार झालेला आहे. ह्याच्यापेक्षा चांगला आकार मला नाही देता येत, पण टेस्ट मात्र जबरदस्त असणार. मी जेवढा शक्य आहे तेवढा मी आकार दिलाय. थोडासा मीडियम साईजचा मोदक तयार करून घेतलेला आहे. छान अशाच प्रकारचे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया. छान असे मोदक सगळे वळून घेतलेले आहेत मी एका साईडचे. हे बघू शकता तुम्ही छान मोदक वळलेले आहेत. इथं मी पाणी उकळून घेतलेलं आहे. आता आपण मोदक 10 मिनिटासाठी ते वाफवून घेऊया. हे बघा चांगली पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. इथे ह्याच्यावर आपण चाळून ठेवून घेऊया. परफेक्ट चाळणी बसते त्या पातेल्यावर. इथं केळीचं किंवा आपल्याकडं हळदीचं पान नाहीये. जर केळीचं किंवा हळदीचं पान राहिलं असतं तर उत्तम, पण तिथं नाहीये. तर मी इथे कॉटनचा असाच कपडा टाकून घेते. बघू शकता तुम्ही असा एक कॉटनचा कपडा टाकून घेतले. आणि आता हे एक एक मोदक आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघू शकता मी पाण्यामध्ये डीप करते आणि मग सोडते त्याच्यामध्ये मोदक. छान असं मऊ होण्यासाठी पाण्यामध्ये थोडस भिजवून घ्यायचंय त्याला क्वचित आणि हे सोडायचे तसे. हे सगळे असे आपण मोदक टाकून घेतलेले आहेत पाण्यामध्ये भिजवून. छान असे बघा छान ठेवून घेतलेले आहेत. ह्याला आपण 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. दिसतायत पहिलेच आपले मोदक छान दिसतात, पण अजून शोभून दिसण्यासाठी मी इथं एक एक असं केसर घालून घेते. एकदम मोदक भारी दिसतात आणि टेस्ट पण केसरची उतरते. छान असं आपण एक एक त्याला लावून घेऊया. बघा किती छान दिसतात. अशा प्रकारे मी सगळ्या मोदकाला केसर लावून घेतलेला आहे. बघा किती छान मोदक दिसत आहेत. छान असे दिसत आहेत मोदक. ह्याला आपण 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. त्याच्यासाठी परफेक्ट असं ताट मेजरने ठेवूया आणि गॅस फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही, एकदम असं मीडियम ठेवूया आणि 10 मिनिटं वाफ काढून घेऊया मस्त. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. बघा वाव आपले मस्त असे मोदक वाफून झालेले. बघा छान असे मोदक वाफलेले, हाताला चिपकत पण नाहीये आणि किती सुंदर दिसत बघा. चला गॅस बंद करून घेऊया आणि हे थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवू आणि नंतर आपण बाप्पासाठी तसा दाखवून घेऊया मस्त असा छान. बघा चला तर मंडळी अशा प्रकारे आपले मस्त असे मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण बाप्पासाठी ताट सजवून घेऊया छान प्रसादासाठी. वाव मस्त छान असे आपले मोदक कळीदार छान त्याला अशा पाकळ्या पडलेल्या आहेत. बघा किती छान दिसतात आणि त्याच्यावर केसर टाकल्याने एकदम सुंदरच दिसतंय. बघा किती छान दिसतोय मोदक आपले. अशा प्रकारे आपण ह्याला सजवून घेऊया. तिथे छान असा प्रसाद आपण बाप्पाला दाखवून घेऊया आणि नंतर बाप्पाला दाखवल्यानंतर मस्त अशी तुपाची धार सोडून मस्त मोदक खाऊया गरमागरम मोदक. चला बाप्पासाठी प्रसाद ठेवून झालेला आहे. आता आपण बघूया आपला मोदक कसा झाला आहे तो. वा हो एकच नंबर मोदक झालेला आहे. त्याच्यावर अशी सर्व अशी तुपाची धार सोडूया आणि मस्त खायला घेऊया. छान असं मोदक आपण खायला घेऊ.
एकदा तुम्ही पण असेच पापासाठी मोदक तयार करून बघा, माझ्या रेसिपीनुसार तयार करून बघा, कसे झालेत हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अशाच पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। नमस्कार।